बाल्कनीमध्ये हवेत तणाव. रात्र शांत, पण सगळ्यांच्या श्वासांचा आवाज ऐकू येईल इतकी शांतता. फोनवर रुद्र काही सेकंद काहीच बोलत नाही. मग रुद्र हळूच पण खूप कंट्रोलेड आवाजमध्ये, सारा, तू खूप बदलली आहेस. साराचे हात थरथरतायत, पण आवाज सरळ. सारा, नाही सर, मी बदलले नाही, मी फक्त घाबरणं थांबवलंय. जियान तिच्याकडे बघत, त्याच्या डोळ्यात अभिमान. रुद्र थोडं हसल्यासारखं, पण थंड. इंटरेस्टिंग. ठीक आहे, मग उद्या सकाळी 9 वाजता दोघंही ऑफिसमध्ये हवेत. कॉल कट होतो. बाल्कनीमध्ये पुन्हा शांतता पसरते. सारा डीप ब्रीथ घेते, फोन हळूच खाली करते. जियान, तू वेडी आहेस का? ते रुद्र सर आहे. सारा डोळ्यात पाणी घेऊन, पण स्माईल करत. हो, माहीत आहे मला, पण आज मी पहिल्यांदा स्वतःसाठी उभी राहिले. जियान तिच्या जवळ येतो, हळूच तिचे हात धरतो. जियान, थँक्यू. माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी उभी राहिलीस म्हणून. खाली विंडोमधून कबीर अजूनही ऑब्झर्वेशन मोडमध्ये. कबीर हळूच, लव्ह स्टोरी प्रोग्रेस 85%, बॉस एंट्री 100%, डेंजर. मॉम मागून, कबीर उद्या कॉलेज नाही का? कबीर, मॉम, ही लाईव्ह सिरीज चालू आहे. परत आईचा आवाज. कबीर, झोपायला चल. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस कॉरिडॉरमध्ये सगळे कर्मचारी कुजबुजतायत. डोअर उघडतो. कॅबिनमध्ये रुद्र खिडकीजवळ उभा, हात मागे बांधलेले, चेहरा अनरीडेबल. डोअर नॉक होतं. सारा आणि जियान आत येतात. रुद्र वळतो, नजरा थेट साराकडे. रुद्र शांत पण धारदार आवाजात, गुड मॉर्निंग मिस सारा, कालची वॉर्निंग आठवते मला? जियान टेन्समध्ये, सॉरी बॉस. सारा हळू पण कॉन्फिडंट, गुड मॉर्निंग सर. हो, आठवते. रुद्र काही क्षण तिच्याकडे पाहत राहतो, मग अचानक तो जियानकडे बघतो. रुद्र, जियान, तू लकी आहेस. जियान, सर? रुद्र, कारण तुझ्यासाठी कोणीतरी माझ्यासमोर उभं राहिलं. सारा आणि जियान दोघेही शॉक होतात. रुद्र टेबलवर फाईल टाकतो. प्रोजेक्ट मुंबई हेड लीड करणार जियान, ऑफिशियली प्रमोटेड. साराच्या डोळ्यात आनंद प्लस डिसबिलीफ. जियान, सर, पण काल? रुद्र थोडं स्मित, काल मला कळालं, जो माणूस पर्सनल लाईफ प्रोटेक्ट करू शकतो तो कंपनीसुद्धा प्रोटेक्ट करू शकतो. रुद्र पुन्हा साराकडे, आणि मिस सारा, तुझी जॉब सेफ आहे, पण पुढच्या वेळी वॉर्निंग देताना थोडं स्माईल कर. सारा नकळत हसते. दुपार. ऑफिसचं कॅन्टीन. ऑफिसमध्ये आज वेगळीच कुजबूज. सारा आणि जियानचं लग्न ठरतंय म्हणे. घरच्यांनी होकार दिलाय. रियाला तर ही बातमी मिळताच जणू फटाकेच फुटले. रिया मोठ्याने, अहो ऐकलत का सगळ्यांनी? आपल्या ऑफिसमध्ये लवकरच लग्नाची शहनाई वाजणार आहे. सारा लाजून खाली बघते. जियान कपाळावर हात ठेवतो. ही थांबणार नाही. तेवढ्यात वाणी कॅन्टीनमध्ये येते. सगळे थोडे शांत होतात. वाणी गंभीर चेहऱ्याने, काय चाललंय इथे? इतका उत्साह कसला? रिया लगेच उभी राहते. वाणी, मोठी बातमी आहे. सारा आणि जियानच्या लग्नाला घरची मंजुरी मिळाली आहे. वाणी थोडी थबकते, नजर सरळ साराकडे. खरंच वाणी? सारा हलकेच मान डोलावते. जियानच्या चेहऱ्यावर शांत हसू, वाणीच्या चेहऱ्यावर हसू येतं. पण अचानक तिला काहीतरी आठवतं. वाणी हळू आवाजात, आणि काल रात्रीचं? रिया पुन्हा मध्ये उडी मारते. काल तर साराने कमालच केली. सरांना सरळ वॉर्निंग दिली म्हणे. वाणीचा चेहरा बदलतो. काय वॉर्निंग? कोणाला? रिया नाटकीपणे, आपले रुद्र सरांना. क्षणभर कॅन्टीनमध्ये शांतता पसरते. वाणीच्या हातातला कप थोडा हालतो. वाणी हळू, धक्का बसल्यासारखी, सारा, तू? खरंच? सारा थोडी संकोचून, हो वाणी, पण मी फक्त स्वतःचा आणि जियांचा सन्मान राखला. वाणी खुर्चीवर बसते. मी इतकी वर्षे या ऑफिसमध्ये आहे. रुद्र सरांसमोर मोठ्याने बोलायलाही मला भीती वाटायची, आणि तू सरळ वॉर्निंग दिलीस? रिया हसू आवरत, वाणी, सारा दिसतेच गोड, पण आतून पूर्ण वाघीण आहे. जियान असतो, हो, आणि त्या वाघिणीने काल माझं रक्षण केलं. सारा त्याच्याकडे बघते. रक्षण नाही, भागीदारी आहे ही. वाणी अजूनही थोडी शॉकमध्येच. रुद्र सरांनी काही बोलले नाही? जियान शांतपणे, त्यांनी फक्त बघितलं आणि दुसऱ्या दिवशी मला नवीन प्रकल्प दिला. रिया मोठ्याने, म्हणजे? रुद्र सरही प्रभावित झाले वाटतं. सगळेच हलकेच असतात. तेवढ्यात कॅन्टीनच्या दरवाजात सावली दिसते. रुद्र आत येतो. सगळं शांत. रिया हळू आवाजात, आता तर खरा भाग सुरू होणार आहे. रुद्र सर टेबलजवळ येतो. नजर एक क्षण सारावर, मग जियानवर. रुद्र शांत आवाजात, ऑफिसमध्ये अफवा पसरायला वेळ लागत नाही असं दिसतंय. रिया गोंधळते, नाही सर, आम्ही तर. रुद्र हात वर करतो. सगळं शांत होते. मग थोडा थांबून, लग्न ठरलंय तर अभिनंदन. क्षणभर सगळे थक्क. सारा आश्चर्याने, धन्यवाद सर. रुद्र हलकीशी स्मित रेषा देतो, आणि सारा,
काल तू जे बोललीस ते ऐकून मला कळालं, या ऑफिसमध्ये आता भीतीपेक्षा आत्मसन्मान जास्त आहे. वाणी अवाक होते. रिया पुटपुटते, आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय? जियान हलकेच साराचा हात पकडतो. टेबलाखाली सारा लाजते. रुद्र वळतो, निघताना थांबतो. लग्नाचं आमंत्रण द्यायला विसरू नका. रिया लगेच, सर पहिलं कार्ड तुम्हालाच देणार आहोत. रुद्र न बोलता बाहेर जातो, पण त्याच्या चेहऱ्यावर हलकं खरं हसू असतं. कॅन्टीनमध्ये पुन्हा गोंधळ. हशा. वाणी साऱ्याजवळ येते. खूप खूप अभिनंदन सारा. तिचा हात धरते. थँक्यू वाणी. आणि ती वाणीला हक करते. जियान हळूच साराच्या कानात, लग्नाआधीच तू ऑफिसची हिरो झालीस. सारा हसत, आणि तू माझा कायमचा साथीदार. रिया पुन्हा मध्ये, बस करा आता, मला पण लग्न करायचं आहे. इतकं प्रेम बघून सिंगल राहणं कठीण होतंय. सगळे मोठ्याने हसतात. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.